जुन्या काळामध्ये अन्नधान्य असो, फळं असो किंवा पालेभाज्या असो, ह्या विषमुक्त होत्या. पण आज परिस्थिती बदलली. त्यावर फवारण्याशिवाय ते शेतकऱ्याला परवडत नाही. त्याला ताजा जाणवं. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकरी हा त्यावर कीटकनाशकं मारतो आणि ते सर्व त्याची पौष्टिकता गमावून त्याला विषारी बनवतो. फळ असो, अन्नधान्य असो किंवा पालेभाज्या असो, यांना पौष्टिक जर बनवायचं असेल तर त्यासाठी गुराढोरांचं मुरलेलं शेणखत हवं किंवा गाळाची माती हवी. पण हे प्रत्येकाला ते साध्य होत नाही. पण आमच्या गावात असे 3 शेतकरी आहेत की त्यांनी पालेभाज्या ह्या विषमुक्त ते त्या सुपीक जमिनीत बनवतात. गाईचं गोमूत्र असो किंवा शेणखत आणि गाळाची माती यावर त्यांच्या पालेभाज्या उगवतात. गजानन बर्डे, राजेश अटाळकर आणि निलेश नान्ने असे हे 3 शेतकरी आहेत. दुसऱ्याच्या कामाला न जाता स्वतःच्या वाडीतच त्यांनी हे सर्व भाजीपाला लावला आणि त्यावर गोमतीराचे फवारे मारतात. म्हणजे विषमुक्त ते भाजीपाला विकतात आणि स्वतः विकतात. ते दुसऱ्याचं भाजीपाला विकत घेऊन त्यांच्या रोडगाळ टाकत नाहीत. हे बसतात शिवाजी चौक दर्यापूर येथे पोलीस स्टेशनच्या रोडने मैत्री हॉटेल म्हणून आहेत. असे हे 3 जण इथे बसतात. ते भाजीपाला स्वतः नेऊन 2 घंट्यातच तिथं सर्व तो विकला जातं आणि डेली हा भाजीपाला ताजा असतो. वेळेवर गड्ड्या बांधतात आणि वेळेवर घेऊन जातात. जास्त भाजीपाला ते विकत नाहीत. ते 1 ते 1.5 घंटा बसतात. एक तर संध्याकाळी बसतात किंवा सकाळी बसतात. ज्यांना कुणाला विषमुक्त भाजीपाला लागत असेल त्यांनी नक्कीच या तिघांजळून भाजीपाला घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो. आजकाल व्यापारीसुद्धा शेतकरी म्हणून बसतात आणि माल तो विकतात. पण हे तसं नाही. फवारा गिवारा नाही फवारा मारत नाही. मग कायचा मारता तुम्ही? काहीच मारत, फक्त गोमतीचं पाणी मारतो आम्ही. हां बस शेणखत. हे गायवटी भाग आहे. गायवटी भाग आहे. मग तुम्ही असं कोणाला विकत ना का भाजीपाला? नाही असं कोणा, फक्त आम्ही आमच्या पुरतं विकतो. आम्ही व्यापाऱ्याला देत नाही, काहीच नाही, कोणालाच देत नाही आम्ही. आणि भाजीपाला डेली ताजा असते. डेली ताजा असते. फवारणीने काहीच नाही, फक्त विषमुक्ती आमचा भाजीपाला आहे. आम्ही काहीच मारत नाही त्याच्यावर. क्वालिटी 1 नंबर राहते, सबन राहते, 1 नंबर भाजीपाला आहे. किती वेळ थांबता तिथं? ते 2 घंटे बसतो मी फक्त 2 घंट्याच्या तुमचा सर्व भाजीपाला खतम होते. म्हणजे लोकांना माहित झालं का की हे इथं भाजीपाला चांगला भेटते म्हणून? हो माऊलीचे आले भाजीपालेवाले, 1 नंबर भाजीपाला भेटते. म्हणजे तुम्ही दुसऱ्याचा भाजीपाला इथं टाकतच नाही टाकत नाही, आमच्या स्वतःचा आहे. बरोबर. न्यायचं. दुसऱ्याच्या कामाला गेल्यापेक्षा घरचंच कुटुंब मस्त काम करतात. हे आपण पाहू शकता. जेवण वगैरे लहान मुली सुद्धा आहेत. हे नवीन भाजीपाला हा कधी लावला दादा? 5-6 दिवस झाले. हे बरबटी आहे नाही? तुम्ही कोणते कोणते काय लावता? हे वांजे वाटते. अच्छा, भेंडी आहे, भेंडी, गवार नाही? हे सर्व भोई समाजाचं कुटुंब आहे. दुसऱ्याच्या कामाला गेल्यापेक्षा स्वतःच्या वडीत सर्व भाजीपाला लावून. मग आता याले फवारे गिवारे मारत ना तुम्ही? फवाऱ्याचं काहीच काम नाही आले. म्हणजे काय गायवटी असल्यामुळे? गायवटीचं काम नाही. आम्ही आहे का नाही, हे निंबाचा जो पाला आहे हा नदी गोमित्र हा हे मिक्सचर करून 3 दिवस ढवळाचं ते, त्याच्यानंतर ते मारायचं. म्हणजे विषमुक्त आहे? विषमुक्त आहे. पण काही कीटक किटवले काही फरक पडत नाही? नाही, किटका फिटकाचा काही फरक नाही आहे. घरच्या घरीच करता का मग तुम्ही? हे घरच्या घरीच होते ना ते. हे नांदणे यांची वाडी हे सुद्धा विषमुक्त आहे का? मग याला शेणखत गिनखत काही? शेणखताचं याला काहीच काम नाही. प्युअर गाय. हा म्हणजे नदी काठी असल्यामुळे नाही? नदीचा दरवर्षी एक हित्ताळभर गाळ दरवर्षी पडते याच्यात. हे काय लावलं मग तुम्ही आता? हे याच्यात कांदा टाकलेला आहे, गोबी आहे. हे कोबी आहे नाही? म्हणजे तुम्ही कोणते हे टाकता मग इथं? म्हणजे जे समजा आपल्याला मार्केटले चलन आहे ते आपण सर्व टाकतो मग थोडं. म्हणजे तुमचा भाजीपाला हा विषमुक्त आहे? विषमुक्त परिपूर्ण. आणि तुम्ही बाजार मग हे दर्यापूरले असता का? दर्यापूरले असतो आपण, मैत्री हॉटेलच्या समोर. गुरुवारी असतो तिकडे अंदर बाजारात. बाकी मग खेडे घेतो. नरदोड्याचा बाजार झाला, कानोलीचा बाजार झाला. हे गायवटी म्हणजे नदीच्या किनारी असल्यामुळे हे सर्व याले खत गीत द्यायची जरूरत नाही? काहीच जरूरत नाही. प्युअर माती आहे. अच्छा, दरवर्षी पडते ना याच्यात गाळ. अच्छा. पण सर्वच व्यवस्थित. बरं, याले चौगी व्यवस्थित अशी प्युअर चव आहे याले. म्हणजे तुम्ही लोकांना आवाहन काय करू शकता की हा भाजीपाला वापरावा? मी गॅरंटी घेतो का बा आपली एक काळी जर खराब निघीन आपल्या मेथीच्या गड्डीत किंवा पालकाच्या गड्डीत तर परत आणून द्या
परत 2 घेऊन जा गड्ड्या किंवा पैसे वापस घेऊन बरं जा. तुम्ही किती जण काम करता इथं आम्ही घर 5-6 जण सर्व म्हणजे घरचे. तुम्ही हा दुसऱ्याच्या कामाला गेल्यापेक्षा हाच व्यवसाय तुम्ही हे करून ठेवला. स्वतः म्हणजे 10-12 वर्ष झाले हे स्वतः. पण हे आता लोकांना माहित झालं का तुम्ही विषमुक्त अनाज हे विकता म्हणून हे भाजीपाला काही लोकांनाच माहित आहे. काही लोकांना माहित आहे. म्हणजे आता तुम्ही असं आवाहन करसान की हा विषमुक्त भाजीपाला आमच्याकडून घ्या, हो पण तुम्हाला ते वेळ नाही ना तुमचा बसाचा तिथं. नाही, आम्ही फक्त 6:30 ते 9:30 वाजेपर्यंत दर्यापूरले बसतो. याच्या व्यतिरिक्त बसू शकत नाही. मी मग सर्व आम्हाला इकडे काम करावं लागेल ना. हो म्हणजे कामही करणं आहे. हा. बी टाका लागते, पाणी द्यावं लागते. हा. हा आहे विषमुक्त भाजीपाला जो माहुली येथील 3 शेतकरी आहेत. हे नदीच्या काठी आहे. 3 शेतकरी आहेत, गजानन बर्डे, निलेश नान्ने आणि राजेश हेटाळकर. खरंच तुम्ही हा भाजीपाला थोडासा महाग जरी असेल, क्वालिटी जरी थोडीशी हे वाटत असेल, पण तुम्ही ह्या भाजीपाला जास्तीत जास्त उपभोगा अशी मी सर्वांना विनंती करतो. आणि हे नरदोळा, कांदुली आजूबाजूच्या बाजारात सुद्धा जातात. 5 ते 6 कुटुंब यांचे इथं चालतात. धन्यवाद.